बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। म्हणजेच अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि 2 दिवसामध्ये जवळपास 151 मिलीमीटर पाऊस झालाय। आपण बघू शकतो की या पावसामुळे शेतातील पिकांचं कशा पद्धतीचं नुकसान झालंय। यापूर्वी या भागामध्ये येलो मोजॅक नावाचा रोग जो आहे तो या सोयाबीनवर आलेला आहे, त्यामुळे सुद्धा या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। आणि आता गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये पाणी आहे, त्यामुळे सुद्धा शेताचं नुकसान झालंय, सोबतच पिकांचं नुकसान झालंय। आपण जर पाहिलं तर ही सोयाबीनचं शेत आहे। दिलीप चौधरी नावाचे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मी सध्या उभा आहे। गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे सोयाबीन चांगली जोमात होती, पीक चांगलं जोमात होतं। शेतकऱ्यांना अपेक्षा होती की ह्या वर्षी चांगलं उत्पादन होईल, मात्र येलो मोजॅक आल्यामुळे या सोयाबीनला शेंगाच राहिल्या नाही, अक्षरशः कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत। आणि आता पुन्हा एकदा अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी दिलीप चौधरी आहेत। काय नेमकं नुकसान झालंय काका? गेल्या काही दिवसापूर्वी या सोयाबीनवर येलो मोजॅक आला होता, त्यानं नुकसान झाले। आता 2 दिवसापासून अतिवृष्टी झाली, काय नेमकं नुकसान झालं तुमचं? रोग तो आलाच होता, परंतु आता गेल्या 10 ते 12 दिवसापासून सिंदखेड राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि 15 सप्टेंबरला ढगफुटी झाली आणि या ढगफुटीच्या माध्यमातून सिंदखेड राजा नव्हे तर सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे। त्यामुळे सिंदखेड राजा तालुका संपूर्ण हा ओला दुष्काळग्रस्त तालुका होणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटाच्या माध्यमातून अंतर्गत शासनाला मदत द्यावा लागत असती। ती मदत शेतकऱ्यासाठी ताबडतोब शासनाने या ठिकाणी देण्यात यावी। बरं, आता मला सांगा की आता नुकसान झालंय, यापूर्वी तुमचं येलो मोजॅकचं नुकसान झालंय, सोयाबीनला शेंगा नाही आहेत, कमी प्रमाणात लागल्यात, आता पुन्हा अतिवृष्टी नुकसान झालंय, पंचनामा झाला आणि काय अपेक्षा आहे शासनाकडून? अजून पंचनामा झाला नाही। पंचनामा माझं तर म्हणणं आहे सर, संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नदीकाठचे शेतकरी तर संपूर्णपणे वाहून गेलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांना, सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसगट मदत या ठिकाणी द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट मदत द्यावी। आणि जर पंचनामे करायचे असेल तर सर्व अधिकाऱ्यांना माझी सूचना असेल, मग तो तलाठी असेल, मंडळाधिकारी असेल, कृषी अधिकारी असेल, यांनी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे पंचनामे करावे। कारण या अगोदर बऱ्याच वेळेस पंचनामे करताना काही ठिकाणी शेतकऱ्याला पैसे मागितल्याचे निदर्शन आले आहे। तशी परिस्थिती आता येऊ नये, त्यामुळे सरसगट पंचनामे या ठिकाणी शेतकऱ्यांनी करावे। आणि जर एखाद्या शेतकऱ्याला मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, त्याच्या शेजारी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली तर त्या अधिकाऱ्याला दोषी धरून त्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी शांत बसणार नाही। नक्कीच शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। मी ज्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणी उभा आहे, हे या शेतकऱ्यांचं शेत आहे। अक्षरशः म्हणजे सोयाबीनला या ठिकाणी शेंगासुद्धा नाही आहेत। ह्या अशा पद्धतीने फक्त काळ्या शेतामध्ये उभ्या आहेत आणि ज्या शेंगा लागल्या होत्या त्या आता या अतिवृष्टी पावसानं या ठिकाणी त्याचंही नुकसान झाले, खराब झाले। अक्षरशः म्हणजे शेतकरी या अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलाय, तोंडातला घास जो आहे तो निसर्गाने या ठिकाणी हिरावला गेला आहे। तात्काळ शेतकऱ्यांना या ठिकाणी सरसकट मदत द्यावी अशी मागणी या सिंदखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।